आज आपण टेक ऑफ मध्ये चर्चा करतोय ग्रुप डिस्कशन बद्दल. ग्रुप डिस्कशन मध्ये आपण वेगवेगळ्या त्यातल्या विषयांबद्दल बोलतोय. डॉक्टर हर्सोलेकर आपल्या सोबत आहेत. आपण बोलत होतो की थोड्याशा शाय मुलांनी स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये मला त्याच्या पलीकडे विचारायचं आहे की MBA ला मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांनी एखादी डिग्री आधी घेतलेली असते, पण आपल्या सर्व अभ्यासक्रमामध्ये अशा तऱ्हेने वक्तृत्व कौशल्य वाढवायचं काही असं जाणीवपूर्वक शिक्षण दिलेलं नसतं. मग शिकत असताना या संदर्भातला काही अभ्यास करता येतो का? काय पद्धतीने स्वतःला वाढवता येतं जेणेकरून तुम्ही ग्रुप डिस्कशन चांगल्या पद्धतीने करू शकाल? तुम्ही काही सांगू शकाल का? हो, या संदर्भात आता बऱ्याचशा कॉलेजेसला ही जाणीव झालेली आहे की नुसतं आपण सिलेबस मधून जे मुलांना शिकवतो ते पुढच्या कोर्सेससाठी, MBA सारख्या कोर्सेससाठी ते पुरेसं नाहीये. आणि जसं तुम्ही म्हणालात की नोकरीमध्ये सुद्धा किंवा MBA मध्ये ऍडमिशन करता सुद्धा आजकाल आपण एक सॉफ्ट स्किल हा एक प्रकार जो आहे त्याला खूप महत्व आलंय. तर त्या सॉफ्ट स्किल्समध्ये कम्युनिकेशन कसं करावं, प्रेझेंटेशन कसं करावं, ग्रुपमध्ये असताना कसं बोलावं, पब्लिक स्पीकिंग असेल तर ते कसं करावं, या संबंधी बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत. बरेचसे एक्सपर्ट ट्रेनर सुद्धा आहेत आणि MBA ऍडमिशन करता बऱ्याचशा कोचिंग क्लासेस आहेत, ते पण या गोष्टींचं ट्रेनिंग देतात. आणि ह्या गोष्टी त्यांनी महत्वाच्या मानल्यात. महत्वाच्या आहेत. सर, आपल्या सोबत शर्मिला अकलूजकर आहे. तिला प्रश्न विचारायचा. शर्मिला, प्रश्न विचारू शकतेस? सर, मी पुण्याहून बोलतेय, शर्मिला. माझा प्रश्न आहे की ग्रुप डिस्कशन मध्ये व्हॉइस मॉड्युलेशन किंवा पिचला कितपत महत्व आहे? अगदी चांगला प्रश्न आहे. काय सर? व्हॉइस मॉड्युलेशनचं जास्त महत्व प्रेझेंटेशन मध्ये असतं. ग्रुप डिस्कशन मध्ये एवढं त्याला महत्व दिलं जात नाही. पण फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की बोलताना आपण जास्त एक्साइट व्हायला नको, बोलताना ग्रुपला डॉमिनेट करतोय असं वाटायला नको. आपण एक आपलं नॅचरल जसं बोलतो तसंच बोलत राहिलं पाहिजे. ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये तुम्ही किंचाळून किंवा अग्रेसिव्ह न बोलता तुम्ही नॉर्मल आहात. नॉर्मल आहात त्याच पद्धतीने. सर, आपल्या सोबत विक्रम जगदाळे आहेत आणि त्यांनाही प्रश्न विचारायचे. विक्रम, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. बोला. मला जरा थोडी माहिती होती. मी करिअर म्हणून माझं ग्रॅज्युएशन नंतर MSW मला करायचं होतं आणि या MSW करताना मला ग्रुप डिस्कशनचा किती फायदा होईल आणि याच्यामध्ये किती महत्व आहे ग्रुप डिस्कशनला, हे मला जाणून घ्यायचं होतं. हो, जर त्यांच्या ऍडमिशन क्रायटेरियामध्ये ग्रुप डिस्कशन हा घटक असेल तर त्या ग्रुप डिस्कशन तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल. आता बरेचसे घटक असतात, जसं ऍडमिशनसाठी पर्सनल इंटरव्ह्यू असतो, त्याच्या आधी तुम्ही रिटर्न टेस्ट दिलेली असणार आणि बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या पास्ट अकॅडमिक करिअरला सुद्धा महत्व दिलं जातं. तर याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनला किती वेटेज दिलं गेलंय, जर त्याच्यात वेटेज असेल तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये कामगिरी करून दाखवावीच लागेल. अगदी. याला जोडून खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे विक्रम की तुम्ही MSWचा जर विचार करत असाल, शेवटी तुम्ही जाऊन लोकांबरोबर काम करणार आहात, तिथे अनेक गटांमध्ये काम करणार आहात, त्यामुळे तुमच्या ऍडमिशन मध्ये याचा उपयोग होईल की नाही नक्की सांगता येत नाही. ते जर असेल त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तर होईल, पण ग्रुप डिस्कशनची जर स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्कीच MSW मध्ये त्याचा उपयोग होईल, असं जे आम्ही MSWचे स्टुडंट्स बघतो आणि त्यांच्याबरोबर बोलतो. त्यामुळे मला तरी वाटतं. आपल्या सोबत सर सुनील वाठोरे आहेत आणि त्यांनाही प्रश्न विचार. सुनील, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला आता महाराष्ट्रात सीईटी मी दिलेली आहे आणि तिथून मला पहिल्यांदा असं बोलायचं आहे की मला जर सुरुवात आपण करतोय ग्रुप डिस्कशनची कुठल्या विषयाची, तर आपल्याला त्याचा काही ऍडेड ऍडव्हान्टेज होतो का, कुठला प्लस पॉईंट मिळतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की पूर्ण कम्प्लीट डिस्कशन झाल्यानंतर मला लास्ट टाइम आपल्याला काही कन्क्लुजन करायचं असतं का, हे मला सर विचारायचं आहे. आणि जर आपण एखादा मुद्दा घेऊन समजा बोलतोय, एखाद्या मुद्द्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बोलतोय, एखाद्या मुद्द्याच्या समजा पॉझिटिव्ह साईडवर बोलतोय, तर तो मुद्दा आपण तसाच शेवटपर्यंत ठेवायचा का? हे 3 प्रश्न आहेत सर माझे. जर यावर काय प्रकाश टाकू शकत असेल तर बरोबर. हो हो, तुम्ही लागोपाठ 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न तुमचा सुरुवात करायची. जर तुम्ही सुरुवात करू शकला तर अतिउत्तम, कारण तो पण एक लिडरशिपची क्वालिटी असते. फक्त एवढं बघायचं की सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुरुवातीला तुम्ही कुठला स्टँड घेऊ नका. जो मनुष्य ग्रुपमध्ये सुरुवात करतो त्यांनी फक्त विषय काय आहे एवढं फक्त ग्रुपला एक्सप्लेन करून सांगायचं आणि नंतर ग्रुप डिस्कशनसाठी वाट मोकळी करायची. हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली तर, आणि सुरुवात करणं महत्वाचं असतं. जर तुम्हाला ते जमलं तर अतिउत्तम. नंतर तुम्ही विचारलं की शेवटी कन्क्लुजन करायचं का? हो, जर तुम्हाला तसा चान्स मिळाला तर ते करायलाच पाहिजे. कोणी ना कोणी ते कन्क्लुजन करायलाच पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकला तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा गुण मिळतात. तर त्यामुळे तसा प्रयत्न तुम्ही करा. पण हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला कन्क्लुजन करायचं असेल तर प्रत्येक जण ग्रुपमध्ये काय बोलतोय हे तुम्हाला खूप लक्ष देऊन ऐकायला पाहिजे.
नाहीतर कन्क्लुजन करताना जर तुम्ही एखाद दुसरे महत्वाचे मुद्दे कव्हर केले नाही तर ते तुमचं कन्क्लुजन बरोबर होत नाही. तर त्यामुळे ते महत्वाचं आहे. तिसरं तुम्ही विचारलं की जर तुम्ही एखादा स्टँड घेतला, व्ह्यू पॉईंट घेतला, तर शेवटपर्यंत त्याला चिकटायचं का. शक्यतो स्टँड घेतानाच तुम्ही त्याची खबरदारी घेतली पाहिजे. तुमचे जे मुद्दे आहेत, जे आर्ग्युमेंट्स आहेत, तुम्ही पूर्ण कन्व्हिन्स आहात का की आपण हा स्टँड घेतोय हा बरोबर आहे. आणि जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर त्या स्टँडला चिकटून राहण्यात काही गैर नाहीये. पण समजा डिस्कशन करताना दुसरा एखादा तुमच्या विरुद्ध बोलला आणि तुम्हाला मनापासून असं वाटलं की तो समोरचा जो बोलतोय त्याच्यामध्ये काही तथ्य आहे आणि तो तुमच्यापेक्षा थोडं की चांगले मुद्दे देतोय, तर अशा वेळेला त्याला एप्रिशिएट करणं किंवा ऍडमिट करणं की हो मी आधी बोललो पण याला ऐकल्यावरती मला असं वाटतं की थोडंसं मला माझे विचार बदलले पाहिजे, त्यात काही वावगं किंवा चूक नाहीये, तर तसं पण तुम्हाला करता येतं. पण फक्त एवढं लक्षात घ्या की सारखं जर तुम्ही असं केलं ग्रुप डिस्कशनमध्ये तर मग ते तुमच्या विरुद्ध जाईल, कारण याचा अर्थ तुमचं स्वतःचे काहीच विचार नाहीये. तुम्ही समोरच्याला ऐकून स्वतःचे विचार बदलत राहता, तर ते खूप जास्त वेळेला तसं होता कामा नये. सर, किती अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत आणि त्यांनी 3 प्रश्न लागोपाठ विचारून सुद्धा मला असं वाटतं या ग्रुप डिस्कशन मधल्या अधिक टिप्स तुमच्या या इतक्या वर्षांच्या अनुभवातनं आपण घेत राहणार आहोत. तुम्हालाही जर आम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आता फोन करू शकता. आमचा नंबर आहे 02266899204. पुन्हा आपण ब्रेक नंतर भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.